तर चला सुरुवात करूया. आजचा बालविकास आणि शिक्षाशास्त्र म्हणजे शिक्षणशास्त्र यामधील जानेवारी 2024 मधला हा पेपर आहे आणि पटापट आपण हा पेपर कसा सोडवायचा हे समजून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कक्षा में खेल प्रतियोगिता में हिस्सा लेते समय तनुज अपने दोस्त से कहता है कि वह भाला फेंकने में हिस्सा लेगा और रस्सी कूदने में उसकी बहन हिस्सा ले सकती है क्योंकि वह लड़की है और लड़कियां भाला नहीं फेंक सकती. यह डॅश डॅश को प्रदर्शित करता है. आपण अगोदर हिंदीतला प्रश्न वाचायचा आणि समजण्यामध्ये आपल्याला काही शंका आली की लगेच इंग्रजीचा वाचायचा. तर इंग्लिशमध्ये काय म्हणतो हा प्रश्न, while participating in sports competition in class, Tanuj tells his friend that he will participate in javelin throw and his sister can participate in jump rope because she is girl and girls cannot throw javelin. This deficits म्हणजे काय म्हणता, याचा अर्थ काय होतो, तर तो स्वतः भालाफेक मध्ये भाग घेणार आणि त्याचं म्हणणं आहे की त्याच्या बहिणी भाला फेकू शकत नाही. हे कशाचं निदर्शक आहे, तर हिंदीमध्ये पाहिलं तर आपल्याला थोडे कन्फ्युजिंग ऑप्शन वाटतात. जेंडर संबंधता, जेंडर समानता, जेंडर समता आणि जेंडर रूढीवादिता. या उलट आपण इंग्रजीमध्ये जर याचे पाहिले ऑप्शन्स तर ते आपल्या लक्षात येतील की जेंडर कन्स्टन्सी, जेंडर इक्वॅलिटी, जेंडर समानता तर नाही कारण तो भेदभाव करतो. जेंडर इक्विटी, जेंडर समता पण नाही कारण तिथं डायरेक्टच सांगतो की तिला जमत नाही कारण ती मुलगी आहे. जमत नसण्याचं कारण काय आहे, ती मुलगी आहे. आणि जेंडर स्टिरियोटायपिंग म्हणजे स्टिरियोटाइप हा जो प्रकार आहे, हा स्टिरियोटाइप म्हणजे काय, तर सामान्यपणे असं मानलं गेलेलं आहे की उंच, पुरे, धष्टपुष्ट व्यक्ती हे खेळामध्ये पुढे असतात. हा एक समज आहे किंवा ह्याला स्टिरियोटायपिंग म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या आदर्शांची जी रचना आहे की हे असं असतं, असं गृहीत धरलेलं असतं. जसं की मुलं खेळामध्ये पुढे असतात आणि मुली या नाजूक असतात, मुले रडके नसतात, मुली रडतात. हे जे आहे याला स्टिरियोटायपिंग म्हणतात. तर हे काय आहे, हे जेंडर स्टिरियोटायपिंग आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक येईल 4. आता दुसरा प्रश्न असा आहे तो म्हणजे वाईल डायव्हर्जंट थिंकिंग डॅश डॅश कॉन्व्हर्जंट थिंकिंग डॅश 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 अपसारी चिंतन डॅश डॅश जबकि अभिसारी चिंतन कैसा है. त्याच्या नावातच आहे बघा इंग्रजीमध्ये. डायव्हर्जंट म्हणजे डायव्हर्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आणि कॉन्व्हर्जंट म्हणजे अनेक प्रकार एकत्र येऊन बनलेलं. आता अपसारी चिंतन म्हणजे डायवर्जेंट थिंकिंग क्या करता है, कई उत्तरों को प्रोत्साहित करता है, एक सही समाधान पर स्थिर है. म्हणजे जे काही कॉन्व्हर्जंट थिंकिंग आहे ते काय म्हणतं, एनकरेजेस मल्टिपल आन्सर्स. आता डायव्हर्जंट मध्ये ते काय करतंय, भरपूर प्रश्न तुम्हाला काय करतंय, स्वीकारायला लावते. एक सही आणि दुसरा आहे एक सही समाधान पर स्थिर है, कई उत्तरों को प्रोत्साहित करता है. म्हणजे हेच एकमेकाच्या विरुद्ध आहे, ह्या दोन्हीपैकी एक येणार आहे. गणितीय क्षमता को बढ़ावा देता है, बरोबर. त्याच्यानंतर मौखिक क्षमताओं को बढ़ावा देता है, मौखिक क्षमताओं को बढ़ावा देता है. हे जे काही आहे हे सगळं गणितीय आणि मौखिक क्षमताचा काही संबंध नाही. अपसारी चिंतन आहे थिंकिंग, थॉट. हे कशावर अवलंबून असतं, तर तुम्ही कशा पद्धतीने विचार करता, क्रिएटिव्हिटीवर आहे. म्हणजे पर्याय कई उत्तरों को प्रोत्साहित देतात. डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे एकापेक्षा जास्त उत्तर घ्यायला ते प्रोत्साहित करताय. आणि कॉन्व्हर्जंट थिंकिंग साहजिकच सांगितल्याप्रमाणे काय करते, एकाच उत्तरावर येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 एकदम गैरलागू आहेत आणि दोन्हीपैकी एक. आणि या नावामध्ये डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे जास्त प्रश्न किंवा वेगवेगळ्या प्रकार, ह्याच्यातच काय येते याचं उत्तर आपल्याला लक्षात येतं. तिसरा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा कथन समावेशी शिक्षा के बारे में सही नहीं है. सही नहीं है म्हणजे हा विषय महत्वाचा आहे. नहीं है, नाही है म्हणजे नाही, हे महत्वाचं आहे. CWSN म्हणजे इन्क्लुसिव एज्युकेशनशी संबंधित नाही आहे. बघा, समावेशी शिक्षण का अर्थ है ऐसे तरीकों से शिक्षण जो बहिष्कृत न करे. अर्थातच हे कसं आहे उत्तर, बरोबर आहे. समावेशी शिक्षण का अर्थ है, समावेशी म्हणजेच त्याच्यातच त्याचा अर्थ आहे उस शिक्षा शास्त्र को अपनाना जो सभी शिक्षार्थियों की आवश्यकताओं का समर्थन करता है. सगळ्यांचंच समर्थन करते, अर्थातच साहजिकच आहे.
एक समावेशी कक्षा भाषा शैली में अंतर को समायोजित करते हैं और सहयोग को बढ़ावा देती है. म्हणजे समावेश इन्क्लुझिव्ह वर्ग जे सर्व प्रकारच्या भाषांचं काय करते, अडॅप्टेशन करते, सगळ्यांना अकोमोडेट करून घेते. त्याच्यामुळं तेही बरोबर आहे. तर निश्चित पाठ्यचर्या और मानक मूल्यांकन के आसपास की एक समावेशी शिक्षा का केंद्र होता है. आता बघा, हे काय म्हणतं तिसरं, हे उत्तर काय, निश्चित पाठ्यचर्या म्हणजे फिक्स आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये वगैरे काही बदल होणार नाही. मग हे असं जे असतं, हे मात्र कसं नसतं, फिक्स नसतं. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येतं, 4 हे उत्तर येतं. आपल्याला त्याच्या नावामध्येच समजतं. त्याच्यासाठी वेगळ्या कष्ट आपल्याला घेण्याची गरज नाही. आता चौथा प्रश्न आहे, शिक्षार्थी जो पहले से जानते हैं, उसके आधार पर अपने ज्ञान का निर्माण करते हैं. बरोबर आहे. काहीतरी पूर्वज्ञान असतं. पूर्वज्ञानाशिवाय ज्ञानाची निर्मिती होत नाही. पैटर्न ढूंढना, पिछले ज्ञान के साथ जुड़ाव बनाने से शिक्षार्थियों को जानकारी की सार्थकता संसाधित करने में मदत मिलती है. म्हणजे काय म्हणतं हे, की बाबा वेगवेगळे पॅटर्न आज आपण जे शिकणार आपल्याकडे जे आहे त्याच्या आधारे नवीन पॅटर्न काय आहे त्याचं काय केलं जातं, कनेक्शन केलं जातं. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, की योग्य माहिती घ्यायला काय होते, मदत होते. म्हणजेच काय झालं आहे, ए और आर दोनों सही है और ये की आर सही व्याख्या करता है. हेच उत्तर याचं बरोबर येतं. ए आर आर दोनों सही है, आपल्याला दोन्ही बरोबर आहे हे मान्य आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला याच्याविषयी जास्त डोकं लावायची गरज नाही. दोन्ही सही आहे माहिती आहे, त्याच्यामुळे 3 आणि 4 एकदमच गैरलागू आहे. आता 5वा प्रश्न काय आहे, बच्चों द्वारा बचपन अलग-अलग संस्कृतियों में अलग-अलग तरह से अनुभव किया जाता है. साहजिकच आहे. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये जी वाढणारी मुलं आहेत, त्यांचा अनुभव वेगवेगळा असणारच आहे. बच्चों का विकास सार्वभौमिक है. या ठिकाणी आपल्याला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. बच्चों का विकास सार्वभौमिक है कैसा है? सार्वभौमिक आहे म्हणजे काय? युनिव्हर्सल म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपल्याला थोडंसं जास्त क्लिअर अर्थ होतो, की युनिव्हर्सल आहे. आणि इथं सार्वभौमिक म्हणजे आपल्याला जास्त क्लिअर हिंदीमध्ये कळतं. सार्वभौमिक म्हणजे याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही. असं आहे का? मुलाच्या विकासावर वातावरणाचा परिणाम होतो, परिस्थितीचा परिणाम होतो. अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम मुलाच्या विकासावर होत असतो. त्यामुळे बच्चों का विकास सार्वभौमिक आहे, हे मात्र कसं आहे, चुकीचं आहे. मग बरोबर कोणतं आहे? एक मात्र बरोबर आहे. साहजिकच दुसरं चुकीचं आहे. म्हणजे दोनों सही है म्हणतंय, म्हणजे एक नाही. ये और दोनों सही है लेकिन एक व्याख्या नहीं करता है. कारण दुसरं सही नाही आपल्याला माहिती आहे. हे पण असणार नाही. ह्या दोन्हीपैकी एक ये सही है लेकिन आर गलत है. म्हणजे तिसरा पर्याय क्रमांक 3 काय येईल या ठिकाणी उत्तर येईल. त्यानंतर 6वां प्रश्न आहे, अभिप्रेरणा के आरोपण सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से किससे लगातार कोशिश और बेहतर प्रदर्शन की संभावना है. अभिप्रेरणा म्हणजे इथं इथं इंग्लिशमध्ये जास्त चांगलं कळणार आपल्याला. अट्रिब्युशन थिअरी ऑफ मोटिवेशन. ही कशाची थिअरी आहे? मोटिवेशनची थिअरी आहे. ह्या मोटिवेशनची थिअरी काय म्हणते? इज मोर लाईकली टू पर्सिस्टंट एफर्ट अँड इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. ह्याच्यानुसार लगातार बेहतर चांगलं प्रदर्शन करणं कशा पद्धतीने कशाच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं? तर सफलता के लिए आंतरिक आरोपण, असफलता के लिए बाहरी आरोपण. आपण बघा, आपले जे काही मोटिवेशनचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक मोटिवेशनची चर्चा केलेली आहे. कारण दोन्ही मोटिवेशन काय करतं? आपल्याला प्रगतीसाठी काय करतं? प्रेरित करतं. मग आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की दोन्ही मोटिवेशनची आवश्यकता आहे. मग इथं पहिल्या याच्यामध्ये काय म्हणतं, की सफलता के लिए आंतरिक और असफलता के लिए बाहरी असं नाहीये. दोन्ही मोटिवेशन आंतरिक आणि बाह्य दोन्ही काय करतं? सफलतेसाठीच काम करतं. मग आपण असा विचार केला पाहिजे, की आता फक्त कसं आहे, की आंतरिक आरोपण जे आहे म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशन जे आहे ते जास्त प्रभावी असतं. एक्स्ट्रिन्सिक थोडं कमी प्रभावी असतं. इंट्रिन्सिक म्हणजे मला काहीतरी बनायचंय म्हणून अंतःप्रेरणेनं. आणि बाह्य प्रेरणा म्हणजे काय? चल तू जर का परीक्षेत चांगले मार्क घेतले तुला सायकल घेऊन देईन, मोबाईल घेऊन देईल. हे बाहरी प्रदर्शन. म्हणजे असफलतासाठी बाहरी आहे का? तर नाही. म्हणजे हे पहिलं चूक आहे. पहिलं चूक म्हणजे दुसरं पण चूक. बाहरी आरोपण आणि दोन्ही काय आहे? सफलतेसाठीच आहे. सफलता और असफलता दोन्ही के लिए आंतरिक आरोपण असंही नाही कारण सफलतेसाठीच आहे हे सगळं. मग काय आहे उत्तर येणार याचं?
सफलता और असफलता दोनों के लिए बाहर, दोनों साठी नाही, सफलता और असफलता के लिए, दोनों के लिए आंतरिक आरोपण, सफलता असफलता दोन्हीसाठी काय आहे, आंतरिक इंट्रिन्सिक मोटिवेशन महत्वाचं आहे. इंट्रिन्सिक मोटिवेशन कमी पडलं तर आपण साहजिकच काय होऊ, असफल होऊ. तर 7वा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा प्रगतिशील शिक्षा का प्रमुख सिद्धांत आहे. प्रगतिशील शिक्षा म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय, याचाही आपण व्हिडिओ केलेला आहे. आपण जर तो व्हिडिओ व्यवस्थित ऐकला तर आपण या प्रश्नाचं उत्तर सहजपणे देऊ शकतो. कशाला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह शिक्षा, म्हणजे जी काही स्थिर नाही, स्टॅटिक नाही, असंच असलं पाहिजे असं त्यांचं काही मत नसतं. कसं आहे, छात्रों को सीखने मापने के लिए मानकीकृत परीक्षण सबसे अच्छा तरीका है. मानकीकृत परीक्षण सबसे सबसे अच्छा तरीका नहीं है. मानकीकृत म्हणजे फिक्स्ड एक पॅरामीटरच्या आधारे कुणीतरी एकच प्रश्नपत्रिका सगळ्यांसाठी, जसं की 10वी बोर्डची परीक्षा आहे, त्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर हे जे आहे आपलं ते सर्व काय केलं जातं, दूर दूर काय केलं जातं सगळ्यांसोबत, म्हणजे हे जे मानकीकृत परीक्षण आहे, हे जे मानकीकृत परीक्षण आहे, हे काय करतं, सगळ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका. पण प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन मध्ये तसं नसतं. आपण जसं की फॉर्मेटिव्ह टेस्ट घेतो, हा काय आहे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचा भाग आहे, म्हणजे आकारिक चाचणी घेतो. छात्रों को अपने शिक्षकों से ज्ञान का निष्क्रिय निष्क्रिय प्राप्त करता होना चाहिए. विद्यार्थ्यांनी फक्त घेणारे व्हायचं, हे काय आहे, चूक आहे. सीखना प्रामाणिक कार्यों पर आधारित होना चाहिए. साहजिकच प्रामाणिक कार्यों पर ये आधारित होना चाहिए, हे बरोबर आहे. तर पाठ्यचर्या पूर्वनिर्धारित और सार्वभौमिक, मगाच्या प्रश्नाप्रमाणे सगळं पूर्वनिर्धारित नाही. विद्यार्थ्याच्या क्षमतेप्रमाणे, त्याच्या गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये काय असली पाहिजे, लवचिकता असली पाहिजे, तरच ते कसं असणार आहे, योग्य असणार आहे. तर या इलिमिनेशन टेक्निकचा वापर करून आपण हे बघू शकतो. बघा, आज आपण 7च्या 7 प्रश्न पाहिले. 7हीचे 7ही प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये आहेत. आपले 17-18 व्हिडिओ आहेत. साधारण 3-3.5 तासाचा आपला व्हिडिओचा हा प्रोग्राम आहे आणि तो फ्री आहे. YouTubeच्या आपल्या तुकोबस स्पीक्सवर हा उपलब्ध आहे. CTETचं एक वेगळं फोल्डर केलेलं आहे. आपण ते सर्व व्हिडिओ जर ऐकले तर आपण सहजपणे हे 30च्या 30 गुण प्लस जे काही अध्यापन पद्धतीचे 60 गुण आहेत, अशा 90 गुणापैकी 60-70 गुण तर आरामशीर आपण इथं घेऊ शकतो. तर बघा, 8वां प्रश्न काय आहे, तर 8वां प्रश्न असा आहे की विकास के किस पहलू में तर्क चिंतन और समस्या समाधान की व्याख्या की जाती है. तर्क कुठं आलं, डोक्यामध्ये, चिंतन कुठं आलं, समस्या समाधान कुठं आलं, हे सगळं आपल्याला आठवतं जीन पियाजेचं. हे पियाजेचं जी काही कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी आहे, ही थेअरीवर आपण सुद्धा एक छान व्हिडिओ केलेला आहे. आपण तो जर ऐकला तर आपल्याला एका सेकंदामध्ये याचं उत्तर लक्षात येईल की हा काय आहे, संज्ञानात्मक विकास आहे, म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आहे. सामाजिक विकास म्हणजे काय, तर सोशल इंटरॅक्शन. इथं सोशल इंटरॅक्शन आहे का, नाही. नैतिक विकास म्हणजे काय, हे सुद्धा अंतर्गत, पण कसं वागावं हे सांगणार आहे, हे सगळं आहे का इथं. तर्कचिंतन म्हणजे नैतिकचा फार काही विशेष नाही. गतिक विकास म्हणजे मोटर डेव्हलपमेंट, म्हणजे जसं की उड्या मारणे, पळणे, धावणे, हे पण नाही. अर्थातच काय आहे, हे संज्ञानात्मक विकास आहे. इथं आपल्याला जीन पियाजेची थेअरी आहे आणि त्याच्यावर आपण एक मोठा छान 40 मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे. आपण तो पाहून घ्या, म्हणजे आपल्याला काय होईल हे समजून घ्यायला सोपं जाईल. त्यानंतर 9वां प्रश्न, लेव वायगोटस्की प्रस्तावित करते हैं की क्या करते हैं, बच्चों में स्वनियमन के लिए महत्वपूर्ण है. काय आहे स्वनियमांसाठी, सेल्फ रेग्युलेशनसाठी काय महत्वाचं आहे, असंतुलन म्हणजे याला डिसइक्विलिब्रियम म्हणतात, अनुकूलन, निजी वाक, संघटन. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे निजी वाक, म्हणजे इनर स्पीच. म्हणजे आपण मुलं मनाच्या मनात, नाही नाही मी असं करणार, मी तसं करणार, हे केलं तर हे असं झालं, ते केलं तसं झालं, मुलं आपसात बोलतात बघा, स्वतःशीच बोलतात. तर ते आहे इनर स्पीच. आणि याच्यावर सुद्धा लेव वायगोटस्कीवर सुद्धा आपण एक छान सुंदर व्हिडिओ केलेला आहे. तो जर व्हिडिओ आपण पाहिला तर एका सेकंदात आपल्याला लक्षात येईल की याचं उत्तर काय आहे, हे इनर स्पीच आहे. डिसइक्विलिब्रियम काय आहे, तर डिसइक्विलिब्रियम म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये एखादी नवीन गोष्ट जेव्हा बालक शिकण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा त्याच्या जुन्या धारणेला धक्का लागतो आणि जेव्हा जुन्या धारणेला धक्का लागतो तेव्हाच साहजिकच तो काय करतो, आपल्याला नवीन आणि जुन्या धारणेचं
जुळवणी करण्याचा म्हणजे अडॅप्टेशन करण्याचा प्रयत्न करतो. हे अडॅप्टेशन, आधी असंतुलन होतं, मग अडॅप्टेशन करण्याचा प्रयत्न करतो आणि मग दोन्हीचं एकत्रित संघटन करतो. मग ही काय आहे, शिकण्याची प्रक्रिया आहे. पण सेल्फ रेग्युलेशन जे आहे, स्वतःला जे शिकण्याचा जे आहे, स्वतःवर नियंत्रण जे आहे, हे स्वतःच्या बोलण्यातून, इनर स्पीच मधून होतं. हे आपण वायगोटस्कीचा आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एनकल्चरायझेशन म्हणजे काय, म्हणजे सांस्कृतिकीकरणाची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया समजून घेण्याचा जो काही प्रकार आहे, याच्यामध्ये लेव वायगोटस्कीने प्रमोट केलेला आहे. त्याच्यामध्ये स्कॅफोल्डिंग आहे, त्याच्यामध्ये झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ज्याला झेडपीडी म्हणतात त्याची आपण चर्चा केलेली आहे. आपण हे 3-3.5 तासाचा व्हिडिओ जर व्यवस्थित ऐकले आपले हे पूर्ण, तर हे 30 आणि दुसरे 60 असे 90 मार्क आपल्याला फिक्स मिळणार आहेत. तर पुढचा प्रश्न बघू. लॉरेंस कोहलबर्ग के नैतिक विकास सिद्धांत में बच्चे कार्यों को उनके परिणाम के आधार पर अच्छा या बुरा समझने से इस समझ पर पहुंचते हैं कि नियम और कानून नम्य है और बदले जा सकते हैं. म्हणजे विद्यार्थ्यांच्या नैतिक कोहलबर्गचा आपण जो ज्याप्रमाणे आपण वायगोटस्कीच्या वर सिद्धांतावर व्हिडिओ केला, असं कोहलबर्गवर पण व्यवहार आपण केलेला आहे. तो आपण लक्षपूर्वक ऐका, मेन पॉईंट लिहून घ्या. आपल्या लक्षातील कोहलबर्गच्या 3 जे स्टेजेस आहेत, प्री कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल, तर कुठल्या स्टेटमध्ये आहे असं इथं विचारलेलं आहे. तर लॉरेंस बर्ग का तर्क है कि नैतिक विकास क्रमिक रूप से चरणों में होता है. लॉरेन्स बर्गचं असं म्हणणं आहे की हा विकास जो क्रमिक रूप न होतो, म्हणजे सिरियल न होतोय आणि क्रमांकानुसार होते. तर दोन्हीही काय आहे, बरोबर आहे आणि हे काय आहे याचं कारण आहे. तर आपण हा व्हिडिओ बघा, तिथं आपल्याला प्री कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शन मध्ये कशा पद्धतीनं विकास होतो. सुरुवातीला प्री कन्व्हेन्शनल मध्ये काय नीड आणि ड्राईव्ह, त्याची इच्छा, त्याला भूक लागली की तो जिथं दिसेल तो खायला बघतो. त्याला असं वाटत नाही की आपलं आहे का नाही, कारण त्याची ती काय असते, नीड असते आणि त्या नीड्सला फुलफिल करण्याचा तो प्रयत्न करत असतो. नंतर गुड बॉय गुड गर्ल्स आहे. कन्व्हेन्शनल मध्ये वर्गामध्ये नियम आहे किंवा पनिशमेंट केली जाईल, मग किंवा मग वर्गाचे नियम आपण पाळले पाहिजे, वाहतुकीचे नियम आपण पाळले पाहिजे, आपण असं करू नये, हे कन्व्हेन्शनल मध्ये येतं. तर पोस्ट कन्व्हेन्शनल मध्ये तो स्वतः विचार करून निर्णय घेतो. आपण पाहतो की जुन्या परंपराला तरुण मुलं नाकारतात आणि आपल्या नवीन परंपरा स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. ही जी नैतिक विकासाची जी काही स्टेज आहे, कुठं आहे, पोस्ट कन्व्हेन्शनल मध्ये आहे. आपण व्हिडिओ पहा, आपल्या लक्षात येईल हे काय आहे आणि अतिशय डिटेलमध्ये तो व्हिडिओ आहे. आणि फक्त 3.5 तासाच्या व्हिडिओमध्येच आपल्याला 90 मार्काच्या जवळपास आपण जाऊ शकतो. आपल्या थोडंसं आपलं स्किल आणि हे व्हिडिओ पाहिले तर आपण हे प्राप्त करू शकतो. त्यानंतर 11वां प्रश्न, हार्वर्ड गार्डनर के बहुबुद्धि सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौन सा सेट बुद्धि और उसके संबंधित विशेषताओं को सही मेल करता है. हार्वर्ड गार्डनरची जी काही मल्टिपल इंटेलिजन्सचा जो सिद्धांत आहे, तर बुद्धिमत्तेचा पण आपला सुंदर व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये हे सगळं डिटेलमध्ये आपण सांगितलेलं आहे. ते जर पाहिलं असं तर हे 30च्या 30 मार्क आपल्याला येऊ आपल्या सहज आपल्या हातात आहेत. म्हणूनच सीटीटी सोपी आहे. केवळ मानसशास्त्र केलं तर आपल्या 90 मार्काची बेगमी होते. 10-20 मार्क इकडे गेले तर 60-70 मार्क आपल्याला इथे पडतात आणि अध्यापन पद्धती आणि जे काही विषय ज्ञान आहे ते तर 10-20 मार्क तर आपल्याला आरामशीर पडतात. सीटीटी आपली क्लिअर होऊन जाते. तिथं बघा आंतरवैयक्तिक म्हणते. आंतरवैयक्तिक आपल्याला थोडं कन्फ्युजन होतं. आपण इंग्रजीत बघू. हे काय आहे, इंटरपर्सनल नाही, इंट्रापर्सनल म्हणजे व्यक्तीच्या अंतर्गत. मग आता हे अंतर्गत व्यक्तीच्या अंतर्गत आहे, एकट्या व्यक्तीच्या आत आहे. दूसरों को समझने के लिए इंट्रापर्सनल नहीं लगती, तिथं काय लागते, इंटरपर्सनल लागते. म्हणजे हे असणार नाही. तार्किक, गणितीय, नृत्य, क्रीडा संबंधी क्षमता आहे. अर्थातच हे म्युझिकल येते. संगीतमय, प्रदर्शन या रचना करणे का कौशल्य. आपण थोडं कन्फ्युजन होतो, बाबा ह्याच्यामध्ये संगीत काही म्युझिक नाही, परंतु म्युझिक म्हणजे सुद्धा एक प्रकारची रचना असते. स्थानिक म्हणजे काय, हे स्पेशल आहे. स्थानिक कठीण वाटतं. स्पेशल म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशन वगैरे हे आहे. आणि ह्या प्रशिक्षण नॅचरल वर्ल्ड म्हणतंय. नॅचरल वर्ल्ड म्हणजे ही कोणती बुद्धिमत्ता येते, नॅचरल बुद्धिमत्ता येते. म्हणजे हेही नाही, पहिलं नाही, दुसरं नाही, चौथं पण नाही. अर्थातच काय येणार, संगीतमय म्हणजे प्रदर्शन या रचना करणे का कौशल्य ह्याच्यामध्ये येतं. त्यानंतर 12वा प्रश्न आहे बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन अधिगम के बारे में सही नहीं है. अधिगम म्हणजे काय, करेक्ट, नॉट करेक्ट अबाउट लर्निंग. शिक्षणाच्या बाबतीत कोणतं करेक्ट नाही असं याचं म्हणणं आहे. अधिगम शिक्षार्थियों के पूर्व ज्ञान पर निर्भर करता है. बघूया, पूर्वज्ञानावर आधारित असतं का शिक्षण, अर्थातच असू शकतं. म्हणजे हे काय आहे, हे आहे बरोबर, हे चूक नाहीये.
त्याच्यानंतर अधिगम का तात्पर्य पूर्व वैचारिक स्कीम के पुनर्गठन से है. बघा स्कीम्स म्हणलं की कोणा तो जीन पियाजे तो. जीन पियाजेच्या व्हिडिओमध्ये आपण स्कीम कसं असतं, स्कीम कसे होते, त्याचा स्कीमा कसा तयार होतो किंवा त्याला काही जणांनी स्कीमॅटा म्हटले तर ते कसं तयार होतं आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. एका सेकंदात त्याचं उत्तर तो व्हिडिओ आपण पाहिला असेल तर आपल्याला ते मिळून जातं. पहिल्या ऐकण्यात नाही समजलं तर दोनदा तीनदा ऐका. आपण काय करू हे समजून घेऊ शकतो. अधिगम सामाजिक क्रियाद्वारा संसाधित होत आहे. अर्थातच ले वायगोटिस्कीने सांगितलं की सामाजिक क्रियेतून शिक्षण होतं, ज्ञान मिळतं. अधिगम एक प्रक्रिया नाही अपितु उत्पाद है. अधिगम म्हणजे लर्निंग काय, ही प्रोडक्ट नाही, ही एक प्रोसेस आहे. ह्याला एंड पॉइंट नसतो. त्यामुळे हे जे काही आहे हे कसं आहे, चुकीचं आहे ना. आपल्याला कसलं पाहिजे, चुकीचंच पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे आहे कुहलबर के नैतिक विकास सिद्धांत के अनुसार किस स्तर पर बच्चे आत्म केंद्रित होते हैं और किसी कार्य को करने में अपना ही लाभ देखते हैं. आत्मकेंद्रित असतात मुलं, स्वतःचा फायदा काय आहे ते पाहतात. तर अर्थातच पहिल्या स्तरामध्येच असतात ते. जिकडे पियाजेच्या सेन्सरी मोटर म्हणतात तसं इकडे जो प्री कन्व्हेन्शनल आहे त्यामध्ये असतात मुलं आत्मकेंद्रित. आपण मगाच्याच उदाहरणामध्ये पाहिले की त्याला हे कळत नाही की आपलं दुसऱ्याचं घर आहे, तो लगेच तिथं खायला बघतो. म्हणजे तो त्याची नैतिक सिद्धांत काय असतो, ते माझी गरज भागली की माझा विषय संपला. मला बाकीचं काही देणं घेणं नाही. मग अर्थातच पहिला आहे. मग पहिल्याचे कोणते उत्तर आहेत? पहिल्याचं पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे दोन आपल्याला कन्फ्युज करतात. 3 आणि 4 पहिल्यामध्ये आहे ते कटलं. पहिल्या स्तर के पहिले चरण में काय असतं? दिसल की उचलून घेते. परंतु नैतिक किस स्तर पर आत्मकेंद्रित होते हैं, म्हणजे माझं बरोबर आहे, मी कसा बरोबर आहे, माझे पप्पा कसे ग्रेट आहेत, आमची गाडी कशी चांगली आहे, हे पहिल्या चरणामध्ये तर फक्त घेणं खाणं एवढंच आहे. पण दुसऱ्या चरणामध्ये आमची गाडी चांगली, आमचं घर चांगलं, आमचा वर्ग मोठा, आमचे गुरुजी चांगले. अर्थातच काय आहे, पहिले स्तर के दुसरे चरण में. म्हणजे 14व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 15वां प्रश्न आहे, निम्नलिखित में से उपयोगी प्रतिपुष्टि की विशेषता कौन सी है? उपयोगी प्रतिपुष्टि फीडबॅक, इफेक्टिव्ह फीडबॅक कशा पद्धतीनं दिला जातो की त्याचं स्पेशालिटी काय आहे, कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने फीडबॅक दिला जातो. यह केवळ कार्य के अंत में दी जाती है, फक्त शेवटला दिला जाते का फीडबॅक? अर्थातच नाही. कारण फक्त शेवटलाच म्हटल्यानंतर मग सुधारणेला वाव कधी मिळणार आहे. त्यामुळे पहिलं उत्तर काय आलं याचं, चुकीचं आलं. त्यानंतर दुसरा आहे, यह व्यापक और सामान्य होती है, ब्रॉड और जेनरिक. व्यापक बरोबर आहे, पण सामान्य होते. व्यापक बी आणि सामान्य बी दोन्ही गोष्टी कशा होतील? मग हेही काय आहे, चुकीचं आहे. हे केवळ परिणामो पर केंद्रित, मग फक्त रिझल्ट केंद्रित ओरिएंटेड आहे का? नाही. फक्त रिझल्ट काय आला हे बघण्याचं काम हे फीडबॅकचं नाही. तर फीडबॅकचं काम आहे ते म्हणजे पुढे सुधारण्यासाठी काय करणे, संधी निर्माण करणे किंवा सुधारण्यासाठी त्याला मदत करणे. हे कशा पद्धतीने तो सुधारणा करू शकेल. यह सामायिक और विशिष्ट होती है. आता बघा हिंदीमध्ये अवघड जाते, इंग्लिशमध्ये इट इज टाइमली अँड स्पेसिफिक. म्हणजे जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच वेळच्या वेळी फीडबॅक दिला पाहिजे आणि स्पेसिफिक दिला पाहिजे. जनरल नाही द्यायचा. जनरल म्हणजे कसं, तुझा अभ्यास चांगला आहे हा जनरल आहे, असला जनरल फीडबॅक द्यायचा नाही. तुझ्या अभ्यासामध्ये बेरजेमध्ये तू खूप चांगलं का अभ्यास करत आहेस असा स्पेसिफिक द्यायचा आणि वेळेला द्यायचा. बेरजेच्या गणित करतानाच त्याला तो फीडबॅक द्यायचा. वजाबाकी करताना अरे तू बेरजेला चांगला करतो, हा हे काय आहे, मग चुकीचा फीडबॅक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार, याचं 4 येणार. तर 17वां आहे प्रश्न, समीपस्थ सिद्धांत क्या कहता है की शैशवावस्था में प्रॉक्सी मोडिस्टल प्रिन्सिपल स्टेज दॅट इन इन्फन्सी. म्हणजे जे काही विकासाचे सिद्धांत आहेत, आपल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये जे विकासाचे सिद्धांत त्यामध्ये आपण जे सांगितलेलं आहे. प्रॉक्सिमेडियल म्हणजे काय आहे, तर विकास काय होतो, केंद्रातून बाहेरच्या अवयवामध्ये विकासाला काय होते, सुरुवात होते. कसं, तर द लिम्स कंटिन्यूज टू ग्रो फास्टर दॅन हँड्स अँड फीट. म्हणजे दोन्ही हातपाय वेगानं, हाथ पैरों की तुलना में तेजी से बढ़ते रहते हैं. अंग, हात आणि पैर हे शरीराचा अवयव, हात आणि म्हणजे बोट पुन्हा हात हे वाढण्यापेक्षा संपूर्ण शरीराचा अगोदर विकास होतो आणि मग हळूहळू हा विकास काय होतो, बाजूबाजूला पसरतो. ह्यालाच काय म्हणतात, समीपस्थ सिद्धांत म्हणतात इंग्लिशमध्ये प्रॉक्झिमोडिस्टल सिद्धांत म्हणतात. डेव्हलप प्रोसीड्स फ्रॉम हेड टू टो, डोक्याकडून पाय, ह्याला काय म्हणतात, हे सिफाडोमस्टियल आहे. म्हणजे सिर से पैर तक सिफाडोमस्टियल म्हणतात. हा प्रॉक्सिमोडिस्टल नाही. डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज ऑकर्स रॅपिडली, हे बरोबर आहे.
2 पण बरोबर आहे, 3 पण बरोबर आहे. फिजिकल डेव्हलपमेंट ऑकर्स रॅपिडली अँड डेव्हलपमेंट ऑफ फाईन मोटर, हे 2, 3, 4 हे चारही पर्याय बरोबर आहेत. परंतु 2 आणि 3, 4 हे प्रॉक्सिमल डिस्टन्सचा अर्थ नाहीयेत. आपल्याला काय पाहिजे? प्रॉक्सिमल डिस्टन्सचा अर्थ पाहिजे. हे चारही डेव्हलपमेंटचे सिद्धांत आहेत. हे कन्फ्युजन इथंच होतं. हे पण बरोबर, हे पण बरोबर, हे पण बरोबर असं आपल्याला वाटतं. परंतु 2, 3, 4 हे प्रॉक्सिमल डिस्टन्स सिद्धांत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 18वां प्रश्न आहे, विद्यालयी पाठ्यक्रम को विद्यार्थियों के सांस्कृतिक ज्ञान को उचित स्थान और मूल्य देना चाहिए. बरोबर आहे. सांस्कृतिक ज्ञानाला आपण काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांच्या महत्व दिलं पाहिजे. कशासाठी? कुठे? पाठ्यक्रम मध्ये, म्हणजे ते आपल्या अभ्यासामध्ये. आणि कारण काय आहे? तर विद्यार्थियों को उनकी सांस्कृतिक पहचान को बनाए रखने के लिए समर्थन प्रदान करना सीखने की प्रक्रिया को सुगम बनाता है. आता बघा, दोन्हीही काय आहेत? बरोबर आहेत. कसं बरोबर आहेत? ए आणि आर दोन्ही बरोबर आहे. कारण जो काही आपला वायगॉटस्कीचा सिद्धांत आहे, ज्याचं नावच आहे एनकल्चरायझेशन. तर एनकल्चरायझेशन काय? तर संस्कृतिकीकरण आहे. म्हणजे संस्कृतीची काय करते? हे निर्मिती करते. कसं निर्मिती करते? तर आपण त्या व्हिडिओमध्ये आपण समजून घ्या. वायगॉटस्कीचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर सहज मिळेल. आणि आपण जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर एका सेकंदात आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि लक्षात येईल की ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. आणि बी काय करतं? हे आर काय करतं? याची व्याख्या करतं. आर्थिक साहजिकच याचा पर्याय क्रमांक असणार ए. आणि मग हे पर्याय क्रमांक ए असला तर बी आणि सी आणि दुसरं 2, 3, 4 बघण्याची आपल्याला आवश्यकता नाही. तर 19वा प्रश्न काय म्हणतो की निम्नलिखित में से रचनात्मक किसे रचनात्मक मूल्यांकन नहीं माना जाएगा. रचनात्मक म्हणजे काय? आपल्याला प्रश्न पडेल रचनात्मक आता ह्याला काय म्हणावं? मराठीत रचनात्मक म्हणजे रचना करणे. परंतु याचा आपण लगेच त्याला काय करायचं? टॅली करायचं इंग्लिशमध्ये. विच ऑफ द फॉलोइंग वुड नॉट बी कॅरेक्टराइज्ड ॲज अ फॉर्मॅटिव्ह असेसमेंट. आकारिक मूल्यमापन. मग लक्षात येतं अरे रचनात्मक म्हणजे काय आहे? आकारिक मूल्यमापन. आपल्याला एवढं कळलं हे आकारिक मूल्यमापन आहे की लगेच आपल्या लक्षात येतं की आता प्रश्नाचे पर्याय आपण सहजपणे शोधू शकतो. तर पहला उत्तर पर्याय है, छात्रों के पूर्व ज्ञान को निर्धारित करने के लिए नई अवधारणा की शुरुआत में दिया गया आकलन. सुरुवातीला दिलं गेलेलं आकलन. अँड असेसमेंट गिवन इन द बिगिनिंग ऑफ न्यू कॉन्सेप्ट टू डिटरमाइन स्टुडंट्स प्रायर नॉलेज. त्याला म्हणलं जातं का? किंवा अँड असेसमेंट गिवन ड्युरिंग द क्लास टू प्रोव्हाइड ऑनगोईंग फीडबॅक टू स्टुडंट्स अँड टीचर्स. म्हणजे विद्यार्थी शिक्षकांना चालू प्रोसेसमध्ये जे काही दिलं जातं ते आहे का? अँड असेसमेंट टास्क दॅट इज हेल्पफुल फॉर comprising students as per standard set of criteria. आता हे नॉट आहे, लक्षात ठेवा नॉट आहे. म्हणजे पहिलं पण बरोबर होतं, दुसरं पण बरोबर होतं. पण बघा फिक्स्ड क्रायटेरिया, स्टँडर्ड सेट ऑफ क्रायटेरिया किंवा मानक पैमाना म्हटलं की लक्षात ठेवा ते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन नसतं. फॉर्मॅटिव्ह एज्युकेशन सुद्धा ते नसतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 आहे. एक आकलन जो छात्र सीखने में गलत धारणाओं के पहचान के लिए डायग्नोस्टिक आपण नैदानिक चाचणी म्हणतो. तर नैदानिक पण फॉर्मॅटिव्ह असेसमेंट मध्ये येतं. 1, 2, 3 येतं ना आपल्याला काय हुडकायचंय? नॉट हुडकायचंय. त्यामुळे अर्थातच मानक म्हणलं की नाहीच म्हणायचं आणि मग हे पर्याय क्रमांक 3 उत्तर आलं. बघा मराठीमध्ये आकलन म्हणजे काय? तर समजून घेणे, अंडरस्टँडिंग. आणि हिंदीत आकलन म्हणजे काय? तर असेसमेंट. आणि त्याच्यामुळे हिंदी काय करते? आपली विकेट घेते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मार्क मिळत नाहीत. आणि इथंच आपण काय करतो? मागे राहतो. त्यामुळे याच्यावर जर काम केलं तर सीटीईटी सहज होऊ शकते. तर 20वा प्रश्न, निम्नलिखित में से पठन वैकल्य की एक विशिष्ट विशेषता कौन सी है? बघा पठन वैकल्य, अरे बापरे काय असेल बाबा ही पठन वैकल्य? चला इंग्रजीत बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिस्लेक्सिया. आता कळलं. डिस्लेक्सिया आठवतं का? तारे जमीन पर, आमिर खानचा चित्रपट. त्याच्यामधला जो विद्यार्थी आहे त्याचा आजार काय होता? डिस्लेक्सिया. म्हणजे लेक्सिकल प्रॉब्लेम. लेक्सिकल प्रॉब्लेम म्हणजे शब्दांशी संबंधित आहे. त्याच्यामुळे रचनात्मक समस्या समाधानात क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह येईल का? नाही. हे डिस्लेक्सिया लेक्सिकल प्रॉब्लेम आहेत. म्हणजे हे कशाशी? शाब्दिक याच्याशी, शब्दांशी आहे. मग डिफिकल्ट इन फोनोलॉजिकल, हा हे येऊ शकतंय. पण आपण काय करूया? पुढचं काय येते का बघू आपण. डिफिकल्ट इन फिजिकल कोऑर्डिनेशन, याचा शब्दाचा काय संबंध आहे? नाही. डिफिकल्ट इन स्पेशियल अवेअरनेस, स्पेशियल म्हणजे अवकाशीय क्षमता, हँड आय कोऑर्डिनेशन वगैरे, चेंडू फेकणे, चेंडू मारणे. म्हणजे 1 नाही, 3 नाही, 4 नाही, साहजिकच काय येणार? डिफिकल्टी इन फोनोलॉजिकल प्रोसेसिंग. त्यामुळं 20चा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे,
तर निम्न में से किस प्रकार के प्रश्न का छात्र की जानकारी का गंभीर रूप से मूल्यांकन करने की योग्यता का आकलन करने में मदत करता है. जरा अवघड वाटतं. इंग्लिशमध्ये बघ, विच आर द फॉलोइंग टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. आहा, किती सोपं. कॅन हेल्प असेस द स्टुडंट्स ॲबिलिटी टू इव्हॅल्युएट इन्फॉर्मेशन क्रिटिकली. बघा, इथे क्रिटिकल थिंकिंगचा प्रश्न आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय? कॉन्वर्जंट थिंकिंग का डायव्हर्जंट थिंकिंग का, कशा पद्धतीचे प्रश्न? वे प्रश्न जो शब्द की सरळ परिभाषा में पूछते हैं, सरळ विचारले जातात ते नाही. जो प्रश्न व्यक्तिगत राय पूछते हैं म्हणजे हे कसले झाले? ओपन एंडेड क्वेश्चन. मग ओपन एंडेड क्वेश्चन काय करतात? तर तुमच्या क्रिटिकल ॲबिलिटीला काय करतात? प्रोत्साहित करतात. अर्थात पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पण 3 पण बघू. हे प्रश्न जो पाठ को मान्य करने वाले उदाहरण पूछते हैं म्हणजे तेच जेव्हा असलं ते सांगा. हे क्रिटिकल थिंकिंग नाही आहे, हे रटना आहे, हे पाठांतर आहे. हे प्रश्न जो किसी पाठ का सारांश मागते हैं ते पण समजावर आधारित आहे. क्रिटिकल थिंकिंग इथं अंडरस्टँडिंग नाही, इथं मेमरी आहे आणि इथं पण प्रॅक्टिस आहे, मेमरी आहे, पण इथं काय आहे? क्रिटिकल थिंकिंग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. तर 22वा प्रश्न असा आहे की इम्पेअरमेंट इज डॅश डॅश कंडिशन विच डिसॅबिलिटी इज डॅश डॅश. बाधितता एक कसली आहे? बायोलॉजिकल. एखाद्या बाधितता म्हणजे एखादी गोष्ट नसणे, एखाद्या गोष्टीची कमतरता असणे, ही बायोलॉजिकल आहे. डोळ्यानं कमी दिसतं, बायोलॉजिकल आहे. हात नाही, एकच हात आहे, ही सुद्धा बायोलॉजिकल आहे. पण डिसॅबिलिटी काय आहे? डिसॅबिलिटीच्या नावातच याचा अर्थ आहे. डिसॅबिलिटी म्हणजे तुमच्याकडं आहे पण ते एबल नाही. तुमचे हात आहेत पण ते करू शकत नाही. मेंदू आहे पण काम करू शकत नाही. त्यामुळे साहजिकच बायोलॉजिकल आणि फंक्शनल. आता ऑपरेटिव्ह फिजिकल येणारच नाही. ऑपरेटिव्हचा विषयच नाही. सोशल सायकोलॉजिकल नंबर 1 लाच उडून जातं हे. मग उरलं काय? बायोलॉजिकल, फंक्शनल. 1 आणि 2 मध्येच कन्फ्युजन. पण इम्पेअरमेंट बायोलॉजिकल आहे आणि डिसेबिलिटी कशी आहे? फंक्शनल आहे. हे आपल्या लगेच लक्षात येतं. त्यानंतर 23वा प्रश्न आहे तो म्हणजे निम्नलिखित में से कौन सा कथन भावनाओं के बीच के संबंध को उपयुक्त रूप में परिभाषित करता है? बघा, पुन्हा 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 कन्फ्युजन. विच ऑफ द फॉलोइंग ऍप्टली डिफाइन्स रिलेशनशिप बिटवीन कॉग्निशन अँड इमोशन. हे आहे ते लक्षात पटकन. कॉग्निशन म्हणजे ज्ञानात्मक, इमोशन म्हणजे भावनात्मक. काय संबंध आहे? कॉग्निशन आणि इमोशन आर टू इंडिपेंडंट सिस्टम. दोन वेगवेगळ्या सिस्टीम आहेत का? अर्थातच नाही. दोन्ही कशा आहेत? एकमेकावर अवलंबून आहेत. आणि हे भावना आणि ज्ञानात्मक विकास हा जो पियाजेचा आपण पाहिला त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मिळू शकतं. आपण तो व्हिडिओ पाहिला तर आपल्याला हे एका मिनिटामध्ये काय करू शकतं हे लक्षात येऊ शकतं. तर दुसरं आहे भावना व संज्ञान आपस में एक दूसरे से पारस्परिक रूप से निर्भर हो सकते हैं. असू शकते आपल्याला. आपल्याला असं वाटू शकतं की हो, हो, हो. हे असंही असू शकतं. त्याच्यानंतर असू शकतं, मला वाटतं की हे उत्तर असेल. मग असू शकतं, आपण ह्याला समजून घेऊ. पहिलं तर नव्हतंच होतं. पण दुसरे आणि तिसरे आणि चौथे ह्याच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट असले तर काय सांगू बाबा? बघून घ्या. संज्ञान भावनाओं को प्रभावित करता है, लेकिन इसका विपरीत सत्य नहीं है. ऐसा नहीं है. दोनों एक दूसरे पे डिपेंडेंट है. आणि त्याच्या उलटा है. भावना संज्ञा को प्रभावित विपरीत सत्य नहीं है. ये दोनों गलत है. दोनों ही गलत है. तो पर्याय क्रमांक 2 आलं याचं उत्तर. नंतर 24वां प्रश्न है प्राथमिक कक्षाओं में भाषा का विकास किस प्रकार संसाधित होता है? लँग्वेज आणि थॉट नावाचा व्हिडिओ आपण केलेला आहे. आपण तो व्हिडिओ ऐका, तो पहा. त्यामध्ये चॉम्स्की पासून ते सर्व जीन पियाजे पासून ते सगळ्यांचाच भाषिक विकासाचा आपण डिटेलमध्ये केलेला आहे. ते पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. प्राथमिक शाळामध्ये कसं जब शिक्षक अमूर्त अवधारणाओं को संदर्भित करने के लिए ठोस उदाहरणों का उपयोग करते हैं. अर्थातच मला तर हे बरोबर वाटतंय. कारण अमूर्ताकडे जाण्यासाठी आधी आपल्याला ठोस म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जावं लागेल. जब शिक्षक औपचारिक भाषा का प्रयोग कर नाही. ती जी भाषा वापरण्याची सक्ती केली तर लेकरं शिकणारच नाहीत. त्याची जी भाषा आहे त्या भाषेत त्याला बोलू द्यावं लागेल. आपल्याला मातृभाषा की अवहेलना, "ए काय रे तुझी भाषा? असलं कसलं बोलतोस तू?" आज जर म्हटलं तर मुलं शिकणार नाहीत. म्हणजे हे पण नाही. जब शिक्षक मूर्त वस्तू के बजाय संकेत, ह्याच्या नेमकं 1च्या उलट आहे हे 4. म्हणजे 4 पण असणार नाही. मग पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. तर 25वा प्रश्न आहे. याचाही आपल्याला तो लँग्वेज अँड थॉट नावाचा आपला सुंदर व्हिडिओ आहे. आपण तो पाहू शकता. इथे त्याचं उत्तर आहे. 25वां प्रश्न निम्नलिखित में से कौन आंतरिक अभिप्रेरणा का सही वर्णन करता है? आंतरिक अभिप्रेरणा इंट्रिन्सिक मोटिवेशन, आतून येणारी अभिप्रेरणा जो बाहरी पुरस्कारों से आती है, ही आंतरिक अभिप्रेरणा असेल का बाहेरून आल्यावर? नाही ना, इंटरनल आहे ना.
त्याच्यानंतर अभिप्रेरणा जो व्यक्तिगत आनंद से आती है, आपल्याला एखादी गोष्ट करण्यामध्ये मजा आली, आनंद आली की आपण ती पुन्हा पुन्हा करतो, म्हणजे ते काय आहे, इंट्रिन्सिक मोटिवेशन आहे. अभिप्रेरणा जो दूसरों के प्रतिस्पर्धा से आती है, नाही नाही, प्रतिस्पर्धा ही बाहेरी मोटिवेशन झालं. अभिप्रेरणा जो दंड भय के साथ आती है, म्हणजे तू कर नाही तर तुला मार देतो, ही कसली अभिप्रेरणा आहे, एक्स्ट्रिन्सिक आहे, ही बाह्य आहे, ही कामाची नाही. हिच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणे यश मिळत नाही. चांगल्या प्रमाणे यश मिळायचं असेल तर हे आणि मोटिवेशनचा आपला सुंदर व्हिडिओ आहे, तो बघून घ्या, तिथं आपल्या हे सगळं लक्षात येईल. निम्नलिखित में से कौन सा अवलंबन का उदाहरण है, बघा आलं बघा, वायगोटस्कीचं स्कॅफोल्डिंग, आलं का स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग कशाचं असू शकतं, कशाच्या आधारे विद्यार्थ्याच्या ज्ञानाला शिक्षक आधार देतात, तर थिंक अलाउड म्हणजे मोठ्याने विचार करणे, बरोबर आहे. प्रॉम्प्ट्स अँड क्यूज, काही प्रॉम्प्ट द्यायच्या, क्यूज द्यायच्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्याला प्रेरित करायचं, हे पण असू शकतंय. क्वेश्चन्स, हे सुद्धा स्कॅफोल्डिंग असू शकतंय. हाफ सॉल्व एक्झाम, अर्ध सोडवायचं सोडव म्हणायचं, हे सुद्धा असू शकतंय. रोट रिहर्सल म्हणजे पाठांतर माग माग म्हणा, हे मात्र असणार नाही. चला पर्यायामध्ये बघू, ए बी सी डी कोणत्यामध्ये सांगतंय बघा बरं. ए बी सी डी पर्याय क्रमांक 3 आहे आणि पर्याय क्रमांक 3 काय आहे, मग उत्तर बरोबर आहे. फक्त एक नसल्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आलेलं आहे. तर लेव वायगोटस्की फार 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 महत्वाचा आहे. वायगोटस्कीचा माझा तर व्हिडिओ पहा, अजूनही तुम्हाला काही त्याची जास्त माहिती घेता आली तर बघा, माझाही व्हिडिओ चांगला आहे, 45 मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या आहेत. फक्त बारकाईनं पहा, हातात वही पेन ठेवून तुम्ही हा व्हिडिओ पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे 27वा प्रश्न आहे. तर विकास के क्रम में बच्चे सूक्ष्म पेशी कौशल्य पहले पहले पेशी कौशल सीखते हैं, यह दर्शाता है की विकास कैसा है. विकास हा समीप आणि दुराभिमुख आहे, म्हणजे प्रॉक्सिडोमेस्टियल आहे. मगाशी आपण चर्चा केलेली आहे. 29वां प्रश्न आहे, रस्सी कूदते समय रस्सी फंसने के आउट होने के बाद आरू कहती है कि रस्सी जानबूझकर आउट किया. जीन पिया के संज्ञानात्मक विकास की किस अवस्था में यह तर्क देते हैं, याची पण आपण चर्चा केली. याचा पर्याय पूर्वचलन अवस्था म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज आहे. त्यानंतर सीखने के सामाजिक संरचनादि विचार इस बात की वकालत करते हैं कि शिक्षार्थियों को विद्यार्थी ज्ञान का निर्माण करते हैं, व्याख्यान देने समझने का प्रभावी सक्रिय होता है, प्रत्याहार और दोहराव की चिंतन प्रक्रिया से प्रभावी शिक्षा होती है. तर शिक्षा ही सक्रिय रूप से ज्ञान का निर्माण करते हैं. ज्ञान रचनावाद म्हटलं की आलं. आपल्या लेक्स वायगोटस्कीचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये हे डिटेल मध्ये आपल्याला